नमस्कार आई रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज आपण मस्तपैकी असे शाबूचे वडे बनवतोय एकदम कुरकुरीत. तर कशा पद्धतीने बनायचे, काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. बटाटे वडे करायचे आपल्याला, जेणेकरून शाबूचा वडा किंवा बटाटे वडे म्हणू शकता तुम्ही. तर इथं उपासाचा आहे, तुम्ही उपासाला सुद्धा खाऊ शकता आणि असा कधी बी करून खाऊ शकता. तर इथं चवीनुसार मीठ घेतलं आहे, शेंगदाणे भाजून कोट करून आणि इथं मिरचीचा ठेचा करून घेतला. शाबू 2-3 तास आपण भिजवून घेतला. बटाटे नॉर्मल आपण उकडीतो तशाच पद्धतीचे उकडून आणि किसणीने किसून घेतले. तर चला सगळं साहित्य आता हे मिक्स करून घ्यायचं आणि असं काही जास्त वेळ मिक्स करून ठेवा असं काही नसतं. तर जेव्हा तेव्हा करायचे त्यावेळेस तुम्ही झटपट बनवून आणि लगेच करू शकता. तर जेणेकरून किसून बटाटा घेतला होता, त्याच्यामध्ये शाबूसुद्धा घालून घेतला आपण, हिरवं तिखटसुद्धा घालून घेतलं. तुम्ही लालसुद्धा तिखट टाकू शकता. शेंगदाण्याचा 2 चमचे आपण कूटसुद्धा घालून घेतला. चवीसुद्धा मीठ घालून घेतलं. आता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जेणेकरून इथं मुलांना डब्याला द्यायचं असलं तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता आणि कधीही बी ह्या पद्धतीने तुम्ही वडे करून खाऊ शकता. थंडी चालू आहे, गरमागरम वडे आणि त्याच्यासोबत चहा तर खूपच सुंदर लागतो. तर अशा पद्धतीने मस्तपैकी तुम्ही वडे करू शकता. त्याला उपासच असावा असं काही नाही आहे. तर चला मस्तपैकी आता सगळं साहित्य एक बॅटर आपण करून घेतलं. लगेचच अशा पद्धतीने वडे करून घेऊ. तर छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्ही याच्यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता, मोठेसुद्धा करू शकता आणि अर्धा 1 तास तुम्ही करून ठेवूसुद्धा शकता. त्याला काहीच होत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. तर चला साईडला तेलसुद्धा गरम झालं आणि लगेचच आपण आता एक एक वडा करून आता सोडून घेणार आहे. जास्तही बी टाकायचे नाही, जास्तही गर्दी करायची नाही, जेणेकरून ते एकूणाला चिटकल्या जात्या. लगेच आपण जेव्हा वडे सोडू त्याच वेळेस लगेच असे जेणेकरून आपण पलटी करायची घाई करायची नाही. थोडेसे सोनेरी होऊन द्यायचे आणि नंतर मग पलटी करायचे. नाहीतर ते लगेचच फुटल्या जात्या किंवा एकूणाला चिटकल्या असत्या. तर अशा पद्धतीने मस्त सोनेरी कलर येऊन द्यायचा आणि मग नंतर तळून घ्यायचे. तर बघू शकता किती छान असे टंब फुगले आणि सोनेरी कलर येऊस्तवर म्हणजे वरतून छानपैकी कुरकुरीत होत्या. तर बघू शकता किती सुंदर असे वडे आपले झाले आणि असे केव्हाही खायला खूपच छान आहे. जेणेकरून आता थंडी चालू आहे, गरमागरम अशा पद्धतीचे वडे आणि चहा सोबत असला तर क्या बात आहे. तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा, लाईक करा, शेअर करा.